नमस्कार, आपण पाहत आहात जनता अधिकार न्यूज. सत्य, निष्पक्ष आणि निर्भीड बातम्यांसाठी ओळख जनता अधिकार न्यूज. जनसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सज्ज. चला पाहूया आजच्या प्रमुख बातम्या. भिंगारा येथे कायद्याची जागृती, विद्यार्थ्यांना पोस्को गुड टच बॅड टचचे धडे. तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील भिंगारा येथील आश्रमशाळा परिसरात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट शिरीष मारोडे यांनी केले. यावेळी जळगाव जामोद दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती मेंढे मॅडम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी पोस्को कायदा, गुड टच बॅड टच, बालविवाह तसेच आदिवासी व अनुसूचित जमातींचे सामाजिक हक्क व अधिकार याबाबत विद्यार्थी व ग्रामस्थांशी संवाद साधला. ॲडव्होकेट आनंद जोशी यांनी शासनाच्या विविध योजना व आदिवासी हक्कांबाबत माहिती दिली. ॲडव्होकेट कल्पना डोंगरदेवे यांनी संविधानातील मूलभूत अधिकारांवर तर ॲडव्होकेट निशा वानखडे यांनी NDPS कायद्यावर मार्गदर्शन केले. यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी गटप्रमुख श्री केशरसिंग राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी नृत्य सादर केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, न्यायालयीन कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सुशिक्षित आदिवासी युवकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व इतर सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. आम्ही शहरात राहतो म्हणून आम्ही मोठे आणि तुम्ही गावात राहता म्हणून तुम्ही लहान असं नाही. आपण सगळे त्या संविधानानुसार सगळेजण सारखे आहोत. मग त्याच्यात लहान मुलं पण आले. जन्माला आलेला 1 दिवसाच्या बाळाला जेवढा अधिकार आहे, जेवढा आपल्याला अधिकार आहे, तेवढा त्या लहान मुलाला, त्या 2 तासाच्या जन्माला आलेल्या मुलाला पण तेवढाच अधिकार आहे. तर हे जे संविधान आहे हे आपल्या सगळ्यांना सारखा अधिकार देतो. सब समान, कोई दूजा नहीं, कोई अलग नहीं, किसी के साथ भेदभाव नहीं. लेकिन फिर भी आपको लग रहा है कि बता तो बड़ी बड़ी बातें रहे हैं, है ना, कि सब समान है, सब समान है, लेकिन भेदभाव नहीं दिख रहा हमारे यहाँ पे. तो कुछ भी नहीं है ना, रास्ते हैं, हर चीज के लिए झगड़ना पड़ रहा है. तो झगड़ना तो पड़ेगा ही, झगड़ना ही झगड़ना.